गोष्टीचं नाव जपमाळ करताना स्वामींनी दिलेलं दर्शन. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. एका लहानशा गावात रामू नावाचा एक साधा भक्त राहत होता. दररोज पहाटे उठून अंघोळ करून तो शांतपणे बसायचा. हातात जपमाळ, ओठांवर फक्त एकच नाव, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दिवस गेले, महिने गेले, पण आयुष्यातील दुःख काही संपत नव्हतं. कधी घरची चिंता, कधी पैशांचा ताण, तरीही रामूचा जप थांबत नव्हता. एक दिवस जप करताना त्याचे डोळे आपोआप मिटले. मन एकदम शांत झालं आणि अचानक त्याला एक दिव्य सुवास जाणवला. डोळे उघडतो तो काय पाहतो? समोर स्वामी समर्थ उभे, तेजस्वी मुख, करुण दृष्टी आणि मंद हास्य. रामूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो काही बोलणार तोच स्वामी म्हणाले, जप करताना शब्द मोजले जात नाही, तर श्रद्धा मोजली जाते. तुझा जप मी ऐकत होतो, म्हणूनच आलो. क्षणातच स्वामी अंतर्धान पावले. पण त्या दिवसापासून रामूचं आयुष्य बदललं. दुःख कमी झालं, मन मजबूत झालं आणि श्रद्धा अजून गडद झाली. शिकवण: मनापासून केलेला जप कधीही वाया जात नाही. स्वामी दर्शन देतात, कधी डोळ्यांना तर कधी आयुष्यालाच.